सगळ्यात महत्वाची सूचना ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली गेली आहे. यामध्ये कुठल्याही गुंतवणुकीचा सल्ला दिला गेलेला नाहीये आणि जे कुठले चार्ट्स आपण बघतोय ते 3 महिने अ, जुने चार्ट्स आहेत. प्रेझेंट प्राइस ऍक्शन आपण बघत नाही आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेक्निकल अनालिसिस बद्दल भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या शिकलेल्या आहोत आणि त्याबद्दल आपण डिस्कशन जे आहे ते वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये केलेले आहोत. तर त्यामध्ये आपण बेसिकली अशा कॅन्डल्सच्या टेरिटरी बद्दल जे आहे ते चर्चा करत होतो आणि त्याच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमकं कॅन्डल ज्या आहेत त्या काय करत असतील. बुलिश मारुबुजू, स्टँडर्ड बुलिश, हॅमर, स्पिनिंग टॉप, इन्व्हर्टेड हॅमर, मारुबुजू बेरिश, इन्व्हर्टेड हॅमर, स्टँडर्ड बेरिश किंवा डोजी टाईपच्या कॅन्डल सुद्धा आपल्याला तिथं बनताना दिसत आहेत. तर त्याचं नेमकं माहिती काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, ह्या गोष्टी आपण त्या समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात खाली जे आपल्याला कॅन्डलस्टिक जे दिसत आहेत त्या म्हणजे डोजी कॅटेगरीचे आहेत. जर तुम्ही व्यवस्थित जर बघत असाल तर बॉटमला आपल्याला इथं दिसतंय डोजी काइंड ऑफ कॅन्डलस्टिक्स आहे. तर ह्या डोजी ज्या आहेत ना यांची कॅटेगरी काय आहे? सिंगल कॅन्डलस्टिकच्या कॅटेगरीमध्ये ह्या डोजी कॅन्डलस्टिक ज्या आहेत त्या आपल्याला येताना दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये काय होतं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा ओपन इज इक्वल टू क्लोज या हिशोबाने होतो. म्हणजे जिथं किंमत खुलली आहे तिथंच क्लोज होते. म्हणजे काय, किंमत जर 120 रुपयांच्या आसपास खुलली आहे ती साधारण 120 रुपये पॉईंट 1 रुपया किंवा 120 रुपये पॉईंट 15 रुपये अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूच्या आसपास जे आहे ते बंद होताना आपल्याला तिथं बनताना दिसतात. आणि ही गोष्ट जी आहे ती आपण अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर व्हाईट बोर्डवरती मी तुम्हाला ते समजून सांगतो, मग आपण तिकडनं जे आहे त्या प्राइस ऍक्शनला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं ह्या सिंगल कॅन्डलस्टिक्समध्ये, डोजी कॅन्डलस्टिक्समध्ये जे आहे ते व्यवस्थितरित्या वेळोवेळी जी आहे ती येत असते. म्हणून मी अगोदर सांगितलं की सिंगल कॅन्डलस्टिकच्या टेरिटरीमध्ये आपल्याला काय दिसतंय. सिंगल कॅरेक्टरिस्टिक कॅन्डलस्टिकच्या टेरिटरीमध्ये सगळ्यात महत्वाची जी कॅन्डल आपल्याला तिथे दिसते ती म्हणजे डोजी. जसं अगोदर सांगितलं, 120 रुपयाला एखादी किंमत जी आहे ती ओपन झाली आणि त्याच्या आसपासच प्लस मायनस 1 रुपयाच्या रेंजमध्ये होते. म्हणजे 120 रुपये पॉईंट 5 रुपयाच्या आसपास होते. म्हणजे याला सिंगल कॅन्डलस्टिक्स म्हटलं जातं की जिची रचनामध्ये जिथं किंमत जी आहे ती ओपन झाली तिथंच ती किंमत किंवा व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला क्लोज जी आहे ती होताना ती दिसते. आणि त्यावरनं आपल्याला आयडिया येते की नेमकं काय होतं. तर याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे? जेव्हा केव्हा अशा पद्धतीची आपल्याला डोजी टाईपच्या कॅन्डल जी आहे ती बनताना दिसते, याच्या पाठीमागची सायकोलॉजी ही आहे की खरेदी करणारा आणि विक्री करणारा आहे दोघेही तिथं गोंधळत आहे. म्हणजे कुणाचंही तिथं प्रभुत्व नाहीये आणि मार्केटमध्ये सध्या जी स्थिती जी चाललेली आहे ते मार्केटचं डिसिजन जे आहे ते पेंडिंग प्रकारामध्ये तिथं जात आहे. म्हणजे मार्केटमध्ये डिसिजन जे आहेत ते डिसिजन एका पेंडिंग मोडमध्ये, तिथं ना खरेदीदार जो आहे स्ट्रॉंगर आहे ना विक्रीवाला स्ट्रॉंगर आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला असं कळतंय की बाबा पर्टिक्युलर लॉंग लेग पद्धतीचं झालंय, वरच्या बाजूला सुद्धा रिजेक्शन आलंय, खालच्या बाजूला सुद्धा रिजेक्शन आलंय आणि जिथं किंमत ओपन झाली होती अगदी तेथेच त्याच्याच आसपास जी ती किंमत क्लोज होते. म्हणजे तिथे एक प्रकारचं असमंजस जे आहे ते झालेलं आहे आणि त्या असमंजस्यामुळे तिथे जनरली कुणी ताकदवर नाहीये. दुसरं महत्वाचं, जेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या चार्टवरती अशा पद्धतीची डोजी कॅन्डल बनताना तिथे दिसते, याचा अर्थ असा असतो तिथे की ट्रेंड जो आहे तो बदलण्याची शक्यता तयार होत असते. म्हणून ट्रेंड बदलण्यासाठी डोजी कॅन्डल जी आहे ती अतिशय महत्वाचा रोल प्ले करताना दिसत असते. आणि जनरली ह्या ज्या कॅन्डल्स आपल्याला बघायचे असतात ते बघण्याचं एक शक्यता मी तुम्हाला सांगेल की डेली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही त्या चार्ट्सला जर बघायला जर सुरुवात जर केली तर त्या डेली टाइम फ्रेमच्या चार्टवरनं तुम्हाला भरपूर काही आयडिया जे आहे ते येताना दिसून शकतील. आणि तिकडनं त्या ट्रेंडला कॅप्चर करताना तुमचं रिस्क रिवॉर्ड जे आहे तुम्ही तिथं फायनलाइज व्यवस्थितरित्या करताना दिसू शकतात. मग आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा, जो पार्ट जो आपल्याला येताना दिसतो, तो पार्ट कुठला, तो आपण इथे व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. कारण त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाईल की प्राइसमध्ये बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला बनताना तिथं दिसतंय. तर मग महत्वाचा मुद्दा काय, ह्या डोजी कॅन्डल ज्या आहेत अगदी छोट्या रेंजवाल्या असतील, अगदी मोठ्या रेंजवाल्या असतील, अगदी ग्रेवस्टोन डोजी असतील किंवा ड्रॅगन फ्लाय डोजी असतील. ह्या ग्रेवस्टोन डोजी किंवा ड्रॅगन फ्लाय डोजी ह्या वर्षातून एखाद बार तुम्हाला दिसतील. परंतु तुमच्या नजरेसमोर ज्या जास्तीत जास्त वेळ ज्या दिसणाऱ्या डोजी ज्या असणार आहेत त्या म्हणजे डोजी स्टार आणि लॉंग लेग डोजीवाल्या असणार आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही लॉंग लेग डोजीमध्ये दोन्ही बाजूचे जे स्टॉप लॉसेस जे ते स्विफ्ट करण्याचे काम जे आहे ते होताना आपल्याला दिसतं. आता पुढचं जर आपण कॅन्डल जर बघितलं तो म्हणजे हॅमर. हॅमरमध्ये काय असतं, बॉडी जी आहे ती लहान लहान असते आणि खाली लेग जो असतो तो मोठा असतो. आता याच्यामध्ये तो हॅमर जो आहे अगदी हिरव्या कलरचा अशा पद्धतीचा पण असू शकतो, अगदी लाल कलरचा सुद्धा असू शकतो
आणि त्या केसमध्ये तो हॅमर नेमकं काय करतोय तो आपण इथे व्यवस्थितरित्या समजून घेऊया त्याच्या सायकोलॉजीच्या माध्यमातून. तर हॅमर कॅन्डल जे आहे, जसं हॅमर या शब्दाला मराठीमध्ये हातोडा असं म्हणतो, हा जो हातोडा जो तयार होतो त्यामध्ये त्याची सायकोलॉजी आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्या हॅमरमध्ये त्या हातोड्याला एक बॉडी जी आहे एकदम छोटी असते, परंतु जो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो तो खालचा, त्याचा खालचा भाग, ज्याला आपण वीक असं म्हणतो. यामध्ये आपण जर बघितले, जर बॉडी तुमची 5ची असेल आणि ही वीक कमीत कमी याच्या 2 पट ते 5 पटीमध्ये असेल, जसं मी ही जी लांबी जी आहे ही 5ची लेंथ कन्सिडर केली आणि ही जी लेंथ जी आहे ती जवळजवळ 20 ते 30च्या आसपास असेल, तर हा एक स्ट्रॉंगर सिग्नल तिथं आपल्याला मार्केटमध्ये बनताना दिसतो. जनरली याला आपण खालची जी शाडो जी आहे, याला वीकलाच खाली असणारी शाडो असं म्हणलं जातं. आणि ही जर शाडो बॉडीच्या जवळजवळ 4 ते 5 पटीमध्ये जर आहे, तर अशा पद्धतीच्या सेटअप्सला जे आहे तुम्ही कधीही न विसरणं गरजेचं आहे. ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, याच्या पाठीमागची सायकोलॉजी ही आहे की याच्यामध्ये सेलर्सने सुरुवातीला जो आहे तो जोर लावला होता, भरपूर जोर लावला होता, परंतु त्यानंतर विक्रेते तिथे आले, म्हणजेच खरेदीदार आले आणि त्या खरेदीदारांनी पण बायर्स तिथं शेवटी जे आहेत ते जिंकलेले आहेत. त्यामुळं किंमत जी आहे ती खालच्या बाजूवरनं रिकव्हरी करून तिथं व्यवस्थितरित्या रिकव्हर झालेली आहे आणि त्यामुळं खालच्या बाजूची जी शाडो जी आहे ती आपल्याला बनताना दिसते. आणि जनरली जेव्हा केव्हा हॅमर जो आहे तो एका सपोर्ट झोनपाशी किंवा एका प्रोलॉंगेटेड डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला अशा पद्धतीची हॅमर कॅन्डल बनताना दिसते, तर तिथनं ट्रेंड जो आहे तो रिव्हर्सल होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आपल्याला बनताना दिसते. आता आणखीन एक सिग्मा रूल मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या चार्टवरती अशा पद्धतीची कॅन्डल किंवा अशा पद्धतीचा हॅमर बनताना दिसतो की ज्याची बॉडीचा जर 1x असेल आणि खालच्या बाजूचं वीक जर 4x टू अगदी 7x आसपास जर असेल आणि टाइम फ्रेम मी असं म्हणेल जर तो डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला दिसतोय, किंबहुना जर तो तुम्हाला 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये दिसतोय, 30 मिनिट TF मध्ये, तर ह्यामध्ये तुम्हाला एंट्रीसाठी काय, तर एंट्रीसाठी एकच गोष्ट सिंपल करायची, हा जो खालचा जो शाडो जो आहे त्याच्या 50% वरती तुम्ही जो आहे तो अलर्ट लावायचा किंवा तिथं ऑर्डर जी ती प्लेस करून ठेवायची. अलर्ट लावायचा किंवा तिथं तुमची ऑर्डर जी आहे ती प्लेस करून ठेवायची. मग स्टॉप लॉस कुठे, हा जो खालच्या बाजूचा जो वीक आहे तिथं तो स्टॉप लॉस तिथे लावून द्यायचा. मग तुमचं समजा रिस्क इथे 30 पॉईंटचं रिस्क तुम्ही इथं पकडलंय, तर या केसमध्ये टार्गेट जे आहे ते कमीत कमी 90 पॉईंट्स पासनं अगदी तुम्ही 150 पॉईंट्स पर्यंत तिथं टार्गेट जे आहे ते ठरवू शकता. ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हा तुम्हाला इथं कळतंय की बाबा बॉडीच्या 4 पटीमध्ये किंवा 6 पटीमध्ये किंवा 5 पटीमध्ये खालची वीक जर तिथं तयार जर झालेली आहे, खालची बाजू जर तयार झालेली आहे, कारण ही कॅन्डल ज्यावेळेस बनलेली असते त्यावेळेस इथं सेलर जो आहे तो पराभूत झालेला असतो. आणि तो सेलर्स पराभूत कोणी केलेला असतो, ज्या बायर्सनी किमतीला वरती वाढल्यामुळे ते सेलर जे आहे ते पराभूत झालेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि परत प्राइस जर ह्या झोनच्या आसपास जर डीप करते, तर तिकडनं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा एंट्री जी आहे ती भेटू शकते आणि जी की शॉर्ट टर्म मध्ये किंवा एकदम लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो आहे, रिस्क टू रिवॉर्ड जो आहे तो आपल्याला बनताना दिसू शकतो. म्हणून ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हा हा अशा पद्धतीचा हॅमर जर आपल्याला बनताना दिसतोय, तिथं तो हॅमर फक्त हा 1 पटीमध्ये, पण खालची बॉडी जी आहे ती फक्त 1.5 पटीमध्येच आहे. तर अशा पद्धतीच्या हॅमरला इग्नोर करायचं, याला दुर्लक्ष करणं सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. कारण दुर्लक्ष करणं का गरजेचं आहे, कारण हा त्या क्रायटेरियामध्ये जे आहे, त्याच्या कॉन्फिडेन्शियलिटीच्या क्रायटेरियामध्ये अजिबात बसत नाही. अशा सेटअपला तिथं इग्नोर करणं हे एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना दिसतो. सरत शेवटी जेव्हा केव्हा हॅमर बांधताना आपल्याला दिसतो आणि ते आपल्याला कळतं की ह्या बॉडीच्या 4 ते 6 पटीमध्ये खालची बाजूची वीक झालेली आहे, म्हणजे तो एक ट्रेडेबल सिम्बॉल आहे. मग तुम्ही काय करायचंय, हा ज्यावेळेस झालेला असतो त्याच्यानंतर तुम्ही वेट करायचं याच्या 50%च्या रिट्रेसमेंटच्या आसपास. काही काही केसमध्ये अगदी 70%ची सुद्धा रिट्रेसमेंट जी ती होते आणि ती रिट्रेसमेंट झाल्यानंतर तिकडनं एक चांगल्या पद्धतीची जवळजवळ 2 to 5 टाइम्स मूव जी ती आपल्याला तिथं होताना दिसते. जनरली हा हॅमर जो आहे तो रेस्टनच्या आसपास सुद्धा बनताना दिसतो, पण जेव्हा केव्हा आपल्याला सुरुवातीला इनिशियल सेलिंग बनताना दिसते ती रिकव्हरी करून पुन्हा वरच्या बाजूला जी आहे ती क्लोज होते. कारण हा जो ट्रेंड जो चाललेला असतो, म्हणजे किंमत जी आहे ती अशा पद्धतीने वर 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 चाललेली असते आणि तिथं कुठलीही सेलिंग जर सेलर्सनी इथं आणलेली आहे, ती सेलर्सची सेलिंग जी आहे ती पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून तिथं खरेदीवाला जो आहे, म्हणजे खरेदीदार जो आहे तो किमतीला प्राइसला पूर्णपणे वरती वाढण्याचं तिथं काम करत असतो. मग एक
अल्फा रूल सिग्मा रूल सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, जर तुमची बॉडी फक्त 10 पॉईंटची आहे आणि परंतु खालच्या बाजूला आपल्याला जर ती 40 पॉईंटची आपल्याला खालची शॅडो जर दिसत असेल, तर नक्की त्या पर्टिक्युलर सेटअपला, त्या पर्टिक्युलर स्टॉकला, त्या पर्टिक्युलर इंडायसेसला तुमच्या वॉच लिस्टला ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं, वॉच लिस्टला ठेवल्यानंतर डायरेक्टली अलर्ट जो आहे तो अलर्ट 50% व्हॅल्यूला तिथं लावून द्यायचा. जेव्हा केव्हा अलर्ट ट्रिगर होईल तिथं तुमची एंट्री जी आहे ती बनून जाईल आणि एंट्री बनल्यानंतर स्टॉप लॉस जो आहे तो अगदी त्याच्या खाली जो आहे तो तुम्ही ठेवू शकता. आणि हा जनरली जेव्हा केव्हा हॅमर जो बनेल तो जनरली एका ट्रेंडच्या सुरुवात एंडला सुद्धा बनू शकतो, अगदी ट्रेंड मॅच्युअर होताना तिथं सुद्धा बनू शकतो. तिथं तुम्हाला अतिशय कमी टाइम फ्रेम मध्ये डिपेंडिंग ऑन सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या आसपास जो आहे तो खेळ जो आहे तो बघायला तिथं बनताना दिसू शकतो. याच्या हॅमरच्या उलट, जसा अगोदर हा हॅमर बद्दल आपण डिस्कशन केलं, त्याच्या उलट जो हॅमर जो आहे तो म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर आहे. ह्या इन्व्हर्टेड हॅमर मधनं सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती येताना दिसू शकते. इन्व्हर्टेड हॅमरमध्ये काय होतं, या हॅमरच्या उलट अगोदरच्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं की पहिल्या केसमध्ये आपल्याला हे कळालं होतं की हॅमरमध्ये बॉडी जी ती लहान असते, इन्व्हर्टेड हॅमरमध्ये सुद्धा बॉडी लहान असते. परंतु हा जो इन्व्हर्टेड हॅमर जो जनरली होतो तिथं जे खरेदीदार जे आहेत ते फेल झालेले दिसतात. जसं मी तुमच्या समोर इथं एक्झाम्पल दिलंय. म्हणजे काय, इथं किंमत जी ती गेलेली असते परंतु ती स्लाइड होत होत खाली जी ती ह्या लेवलला येते. म्हणजे ह्या केसमध्ये बायर जे आहेत त्या किमतीला वरती नेण्याचा तिथं वर नेण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न जो आहे तो त्यांचा कमी पडतो. तिथं बाकीचे बायर त्यांना साथ जे आहे ते देत नाही आणि तिथं सेलर जे आहेत लगेच दबाव टाकल्यामुळं किमतीला खाली ते लोटतात. तो दबाव जो आहे तो स्ट्रॉंगर राहतात आणि त्यामुळं मार्केट विचार करत आहेत ही गोष्ट आपल्याला तिथं लक्षात येते. म्हणजे तो एका दिशेमध्ये जाण्यासाठी तयार नाहीये. मार्केट मेकर जो आहे तो विचार करतोय आणि त्यानुसार प्राइसला किमतीला जो आहे तो एका दिशेमध्ये डायरेक्शन मध्ये पकडण्यासाठी तिथं तयार होताना आपल्याला तिथं बनताना दिसू शकतो. तर हे बायर्स जे आहे ते वरती नेण्याचा प्रयत्न करतात परंतु सेलर्स लगेच दबाव टाकून त्या किमतीला जे आहे ते खाली आणतात आणि त्यामुळं आपल्याला ही गोष्ट इन्व्हर्टेड हॅमरची ती कॅन्डल बनताना दिसते. पुन्हा एकदा, जनरली ही जी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल जी आहेत ही कुठे बनते, ही जी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल जी आहे जनरली प्रिव्हियस रेजिस्टन्स झोनच्या आसपास, म्हणजे जेव्हा केव्हा किंमत किंवा प्राइस जी आहे त्याच्या रेजिस्टन्स झोनच्या आसपास असते त्यावेळेस त्याच्या त्या झोनच्या आसपास जी आहे ती आपल्याला ट्रेड करताना दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा, वरच्या भावाला जे आहे जेव्हा केव्हा ही इन्व्हर्टेड हॅमर किंवा रेजिस्टन्सच्या आसपास ही कॅन्डल ज्यावेळेस बनते त्याला शूटिंग स्टार सुद्धा आपल्याला म्हटलं जातं. हा जो शूटिंग स्टार जो जनरली बनतो तो म्हणजे काय, की वरच्या भावाला जे आहे ते किंमत जे आहे ती टिकत नाही आणि तिथं आपल्याला त्या भावाला नकार बनताना तिथं दिसतो. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इथं बायर जे आहेत ते थकलेले आहेत ही सुद्धा गोष्ट लक्षात येऊन जाते, कारण बायर्स त्या किमतीला वरती नेण्यात जे आहे ते असमर्थ असतात आणि त्यामुळे किंमत जी आहे तिथं टिकू शकत नाही आणि ते थकलेलापणा जो आहे तो आपल्याला बनताना तिथं दिसतो. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्यामध्ये टॉप फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन बनताना आपल्याला तिथं होताना दिसतं आणि टॉप फॉर्मेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तिकडनं किंमत किंवा प्राइस जी ती खालच्या बाजूला आपल्याला येताना दिसते. तर ही एक सिंपलशी सायकोलॉजी तिथं असते. या सायकोलॉजीला आपण वेळोवेळी अंडरस्टँड करणं गरजेचं असतं आणि तिकडनं आपल्याला प्राइस बद्दल जो आहे बदल आपल्याला होताना तिथं दिसतो. तर हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे जे हिशोब जे आहेत ते आपण वेळोवेळी तिथं बघत असतो आणि याला आपण वेळोवेळी अंडरस्टँड करणं सुद्धा गरजेचं असतं. आता महत्वाचा मुद्दा, चार्टवरती आपण हे जे आहेत वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये आपण याला अंडरस्टँड करू शकतो. आता आतापर्यंत आपण ज्या कॅन्डल ज्या बघितल्या त्या कॅन्डल्समध्ये ते म्हणजे डोजी टाईपच्या कॅन्डल्स आपण तिथं बघितल्या होत्या. तर त्या डोजी कॅन्डलचा इथे एक अनुभव जो आहे तो आपण इथं घेऊयात. आता हा जो चार्ट आपण इथं बघतोय हा डिसेंबर 2024चा हा चार्ट आहे. म्हणजे हा ऑलरेडी 3 महिन्याच्या खालचा आपल्याला हा चार्ट बनताना दिसतोय. जर ह्या पर्टिक्युलर चार्टला जर बघितलं तर चार्टमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की एवढ्या मोठ्या मूव नंतर, एवढी मोठी कॅन्डल नंतर एक छोटीशी कॅन्डल होताना दिसली जी की एक शूटिंग स्टार सारखी कॅन्डल आहे.
त्यानंतर पुन्हा एक कंटिन्युएशनची कॅन्डल होताना दिसते. परंतु त्यानंतर ही जर कॅन्डलला जर ऑब्झर्व केलं तर एक लॉंग लेग डोजी काइंड ऑफ कॅन्डल जी ती होताना दिसते. म्हणजे सुरुवातीची जी पहिली आपण कॅन्डल घेतली होती की त्याच्यामध्ये जिथं किंमत ओपन झाली त्याच्याच आसपास जी ती क्लोज होताना दिसते. म्हणजे वरच्या बाजूला सुद्धा आणि खालच्या बाजूला सुद्धा सेलर्स आणि विक्रीवाले दोघं जे आहेत त्या किमतीला प्राइसला लोटताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे एका छोट्या रेंजमध्ये प्राइस जी ती होताना दिसते आणि त्याचाच परिपाक जो आहे तो आपल्याला इथे बनताना तिथे दिसतो. जर ह्या तिन्ही कॅन्डल त्यानंतर आपण जर नेक्स्ट कॅन्डल जर बघितली तर तिथं आपल्याला काय लक्षात येतंय की ऑलमोस्ट ही जी कॅन्डल जी आहे त्याचा हाय जो आहे तो ऑलरेडी तो क्रॉस करू शकला नाही आणि तिकडनं प्राइस किंवा किंमत जी आहे ती खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. हा इन बिटवीन थोडेसे पुलबॅक जे आहेत ते येतात त्यामध्ये, बट ते पुलबॅक सस्टेन न होता पुन्हा प्राइस जी आहे एका कंटिन्युअस डायरेक्शनच्या ट्रेंडमध्ये आपल्याला तिथं जाताना दिसते. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल हे डोजीचं होतं. दुसरं जर आपण एक्झाम्पल इथं जर बघितलं तर आत्ता जस्ट आपण बघितलेलं ते म्हणजे शूटिंग स्टार किंवा इन्व्हर्टेड हॅमर टाईपची कॅन्डल इथं आपल्याला बनताना दिसते. कॅन्डल दिसत आहेत सगळ्यांना? येस नो प्लीज. कॅन्डल दिसत आहेत ना? येस येस. हा. तर ही जी शूटिंग स्टारची जर कॅन्डल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपला जो क्रायटेरिया मी अगोदर सांगितला होता त्या क्रायटेरियामध्ये आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची, जो खालची जी बॉडी जी आहे ती जर 1x असेल, एक पट असेल, तर वरच्या बाजूचा जो ओपन एरिया जो असेल असायला पाहिजे तो साधारण 3x to 5x झोनच्या आसपास असला पाहिजे. तो झोन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही काही केसमध्ये तुमच्या अगदी 50% येतं, काही काही केसमध्ये अगदी 100% येतं. जेव्हा केव्हा ही कॅन्डल फॉर्म होते त्यावेळेस तुम्हाला काहीच करायचं नाही, सिम्पल तिथं वेट करणे, घाई गडबड कुठल्याही प्रकारची ठेवायची नाहीये. जेव्हा प्राइस अगदी या 50%च्या आसपास येते त्यावेळेस तुम्हाला तुमची जी काही एंट्री ज्या आहेत त्या ठेवणं गरजेचं आहे. इन केस तुमचा स्टॉप लॉस हिट होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्राइस त्या झोनच्या त्या दिशेमध्ये जाताना दिसते. इथं बघा तुम्ही अगदी 100%चं रिट्रेसमेंट तिथं केली, परंतु ह्या झोनला ते सस्टेन राहू शकलं नाही आणि नेक्स्ट आपल्याला जो आहे तो लेग जो आहे तो फॉल आपल्याला तिथं होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा हा झोन होतो तर प्रिव्हियस काय त्यांनी तिथं प्राइसनी काय केलेलं आहे ते बघणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर प्राइस जी ती खालच्या बाजूला जाताना दिसले. इथं आपण जर बघितलं तर हा वीक आहे म्हणजे तिथं सेलर्स स्ट्रॉंगर होताना दिसले. तिथून अगदी खाली प्राइस गेली होती, पुन्हा बायर जे ते वरती त्याला घेऊन गेले आणि इथं जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचा फॉल जो आहे तो आपल्याला होताना दिसला आणि अगदी प्राइस जी ती रिट्रेसमेंट जी आहे करताना आपल्याला दिसली. म्हणून जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं जर लॉंग लेग डोजी होतोय प्लस त्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस कॅन्डल जी आहे ती इन्व्हर्टेड हॅमर तिथं बनताना दिसते तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही इथं बघितलात तर एकदम परफेक्ट रेशोमध्ये जे आहे हा इन्व्हर्टेड हॅमर जो आहे तो आपल्याला तिथं बनताना दिसलाय. परंतु जर तुम्ही इथं जर बघितलं तर तुम्ही म्हणाल हा एक रेग्युलर हॅमर आहे. हो, रेग्युलर हॅमर आहे, परंतु त्याची जर बॉडी जर तुम्ही बघितली तर बॉडी जी आहे त्या बॉडीच्या वीकच्या रेशोमध्ये तिथं बसत नाही. म्हणजे जर बॉडी 1x जर असेल तर साधारण खालची जी विक्स आहे ती फक्त 2x आसपास आहे. तरी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अगदी 90% रिट्रेसमेंट करून थोड्याफार प्रमाणात ओपनिंग प्राइसच्या आसपास जी आहे प्राइस आपल्याला तिथं येताना दिसते. म्हणून जनरली जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेड करायचं असतंय त्या केसमध्ये तुम्हाला तो हॅमर जो आहे तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. फॉर्मॅटमध्ये सांगायचं म्हणजे काय, जर बॉडी तुमची एक पट आहे म्हणजे 10 पॉईंटच्या आहे तर खालच्या बाजूचा जो विक जो साधारण असला पाहिजे तो साधारण 30 पॉईंटपासून अगदी 50 पॉईंटच्या आसपास असला तर तो एक ट्रेडेबल सिम्बॉल आहे. त्या केसमध्ये 50%च्या आसपास तुम्ही एक पार्ट जो आहे तो एंटर करू शकता आणि बाकीचा जो आहे 50%च्या खाली ना अगदी 90%च्या आसपास तुमचा रेस्ट जो आहे तिथं एंट्री करू शकता. स्टॉप लॉस जस्ट काही पिप्स पॉईंट जे त्याच्या खाली ठेवून तुम्ही तिथं एंट्री जे आहे ते करताना दिसू शकतात. तर याच्यामध्ये कुठल्या कॅन्डलला इग्नोर करायचंय, कुठल्या कॅन्डलला फॉलो करायचंय, कुठल्या कॅन्डलवरती आपल्याला ट्रस्ट करायचंय ह्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण मार्केटच्या ज्या फुटप्रिंट ज्या तयार होत असतात त्या एका सप्लाय झोनपाशी तयार होत असतात, एका रेजिस्टन्स झोनपाशी तयार होत असतात आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं वेळोवेळी हे गरजेचं. तर
तो सप्लाय झोन पण आपण मार्क करणं गरजेचं आहे. इन बिटवीन जिथं कुठं प्राइसचं बिहेवियर जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने होतंय, बाउन्स बॅक करतंय, त्या बाउन्स बॅक कड सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता हा व्हॅलिड आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न नाहीये. व्हॅलिड कॅन्डलस्टिक पॅटर्न जी आहे ह्याच्या पॉईंटच्या आसपास आहे, अगदी ह्या पॉईंटच्या आसपास आहे. इन बिटवीन आता दुसरा महत्वाचा मुद्दा, इग्नोर जो कुठला पॉईंट करायचा, दुर्लक्षित जो पार्ट जो करायचा, तो सुद्धा इथं महत्वाचा मुद्दा इथं राहणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं जी चुकी लोकांकडनं होती, अशा पद्धतीच्या कॅन्डलला सुद्धा ते लोक जे आहेत हॅमर्स म्हणतात, ह्यामध्ये सुद्धा एक क्रायटेरिया जो आहे फिलअप झाल्याचा सारखा असा कन्सिडर केला जातो. पण तुम्ही इथं जर बघितलं तर बॉडी जी आहे ती 1x जर घेतली तर वरच्या बाजूला अगदी 5x आसपास वरच्या बाजूला वीक आहे आणि खालच्या बाजूला जी आहे ती 2x आसपास वीक आहे. पण इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा एक मिडल ऑफ द ट्रेंडचा पुल बॅक आहे. हा मिडल ऑफ द ट्रेंडचा पुलबॅक मध्ये भलेही तुम्ही इथं एंटर करण्याचा जरी प्रयत्न करत असाल तर तुमचा रिस्क रिवॉर्ड जो आहे तो अगदी फेवरेबल राहत नाहीये. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला एंटर करायचा आहे तो सिग्नल जो आहे ते इथं जेव्हा केव्हा तुम्हाला हा वर्कआउट होऊन जाईल, इकडे तुम्ही अलर्ट मोडवरती राहणं गरजेचं आहे. भलेही तुमचं इकडे एंट्री जर झाला असेल आणि इकडे एस एल जरी हिट झाला असेल, परंतु सेकंड चान्स ज्यावेळेस मार्केट देईल ह्या एंट्रीला तुम्हाला स्टिक राहणं गरजेचं आहे आणि त्या ट्रेंडला तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये इन बिटवीन अशा पद्धतीचे छोटे मोठे जर कॅनल जर येत असेल तर त्यामुळे भयभीत न होता सिंपल त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि हा ट्रेंड कुठपर्यंत चालू शकतो, जोपर्यंत तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे तो त्यामध्ये वर्कआउट चांगल्या पद्धतीने होतोय त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर मग स्टॉप लॉस काय, जर तुमची एंट्री ह्या झोनच्या आसपास जर होते, कारण तुम्हाला इकडे एक गोष्ट लक्षात आली की हा एक इन्व्हर्टेड हॅमर आहे की जिथं सेलिंग जी ती सगळ्यात जास्त होताना दिसते, थोडे बहुत पुलबॅक जे ते होताना दिसतात. जेव्हा तुमच्या फेवरमध्ये प्राइस येते आणि जेव्हा केव्हा तुम्हाला कळतं की प्राइस जी आहे ते एक चांगल्या पद्धतीने होताना दिसते, तर लगेचच्या लगेच जे आहे ते मार्केट तुम्हाला तिथं रिवॉर्ड करताना दिसत नाही. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की ज्या प्राइसच्या आसपास तुम्हाला एंट्री मिळाली त्याच्या जस्ट काही पॉईंट्स मध्ये किंवा 50% आसपास जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे. कारण कोणत्या ट्रेडमध्ये टिकू शकेल नाही टिकू शकेल तो कोणालाच माहित नाही. बट जर तुम्ही जर करेक्ट असाल तर तुमच्या डिरेक्शनमध्ये तुमच्या फेवरमध्ये प्राइस जर मूव्ह जर व्हायला लागली तर तिकडनं चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो आहे तो होताना दिसू शकतो. इथं जर तुम्ही बघितलं तर एक डीपर पुलबॅक होताना दिसला, जो की जे कुणी लेट कमर्स लेट सेल करणारे जे लोक आहेत त्यांची एस एल हंटिंग करताना दिसले आणि त्याच्यानंतर एक क्लीन ट्रेंड जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा मार्केट किंवा प्राइस जी ती एकदम मोठ्या प्रमाणात नॉईज करत असते त्यावेळेस त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या 50% जो आहे तो तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये तुमचा जो M2M प्रॉफिट तो लॉसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, ती सुद्धा तयारी ठेवणं गरजेचं आहे. परंतु मार्केट ज्यावेळेस तुम्हाला रिवॉर्ड करायला सुरुवात करून देईल तिकडनं तुमच्यासाठी एक चांगली फेवरेबल गोष्ट होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला एक स्ट्रॉंगर मारुबुजू टाईपची कॅन्डल मिळते त्यावेळेस तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस करू शकता. मग कुठपर्यंत आपण थांबायचंय, जोपर्यंत आपल्याला ज्या कॅन्डलपासून ट्रेंड सुरू झालाय, म्हणजे इथं आपल्याला कळतंय की एक डोजी कॅन्डलपासून ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला आहे आणि अगदी इथं जर आपण बघितलं तर हॅमर कॅन्डल आहे, परंतु तो हॅमर जो आहे जसं मी सुरुवातीला सांगितलेल्या प्रमाणे तो एका प्रपोर्शन्स मध्ये नाही, एकदम छोट्या प्रपोर्शन मध्ये. पण लास्ट जर तुम्ही इथं बघितलं तर लास्ट डोजी जी ते ह्या झोनच्या आसपास होताना आपल्याला दिसते. जेव्हा केव्हा ही गोष्ट आपल्याला बनताना तिथे दिसते तिथं तुमचे एक्झिट जे आहे ते बनणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग ह्यामध्ये हे स्विंग पॉईंट जे आहेत ते ट्रेंडच्या हिशोबाने बनतात, ज्याला आपण लोअर हाईज आणि लोअर लोज म्हणतो. किंमत जी आहे ती हमेशा अशा खालच्या बाजूने जात नाही, ती थोडे थोडे हिकअप्स जे आहेत जे की एक स्मॉल लोअर हायचे पुलबॅक जे आहे ते बनताना दिसतात आणि तिकडनं प्राइस जी आहे ते अशा पद्धतीचं बिहेवियर जे आहे ते आपल्याला करताना दिसतं. आणि म्हणून ह्या गोष्टींना सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट टू नोटीस वेन एव्हर यू आर लुकिंग टू द मार्केट थिम्स. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही ऑब्झर्व करत बसत असाल तर ऑटोमॅटिकली तिकडनं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ऍक्शन जे आहे ते लक्षात येऊ शकतं आणि त्या ऍक्शनचा उपयोग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. आता पुढची जी कॅन्डल आपल्याला बघायची ती म्हणजे मारुबुजू टाईपची कॅन्डल. या मारुबुजू टाईपच्या कॅन्डलमध्ये काय, कधी कधी त्या मारुबुजू कॅन्डलला खालच्या बाजूला थोडीशी वीक असते, वरच्या बाजूला सुद्धा असते. अगदी जर हिरव्या म्हणजे ग्रीन कलरमध्ये बुलच्या केसमध्ये असेल तर तिला सुद्धा असते, खालच्या बाजूला सुद्धा असते. तर मारुबुजू बुलिश आणि मारुबुजू बेरिश अशा दोन्ही टाईपच्या कॅन्डल जे आहेत त्या आपल्याला तिथं बनताना दिसतात. मग त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय, ती सायकोलॉजी सुद्धा आता आपण समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला त्याच्यातनं एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग जी ती बनताना तिथं दिसून येईल. तर मारुबुजू कॅन्डल म्हणजे पूर्णपणे ताकद असं म्हटलं जातं. तर मारुबुजू कॅन्डल जेव्हा केव्हा आपल्याला चार्ट्स वरती दिसते तर तिचा अर्थ असा असतो की तिथं पूर्णपणे ताकद जी आहे ती
लावली गेली आणि त्या ताकदीमुळे तिथं कंट्रोल जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला तिथं दिसत आहे. तर कंट्रोल जर क्रिएट होतोय म्हणजेच एका बाजूचा पूर्णपणे तिथं एका बाजूचा पूर्णपणे तिथं कंट्रोल जो आहे तो तयार झालेला आहे. ही गोष्ट जेव्हा केव्हा मारुबुजू तयार होते त्या कंट्रोलवरनं लक्षात येते. म्हणजे काय, एक स्ट्रॉंग ट्रेंड कन्फर्मेशन जो आहे तो आपल्याला बनताना दिसतो आणि हा स्ट्रॉंग ट्रेंड कन्फर्मेशन जेव्हा केव्हा होतो त्या स्ट्रॉंग ट्रेंड कन्फर्मेशनवरनं आपल्याला प्राईसची जी ती आयडिया तिथं बनताना तिथं दिसून येते. मग ह्या मारुबुजू कॅन्डलमध्ये प्रकार कुठले आहेत, आयदर ती कॅन्डल जी आहे ती अशा पद्धतीने अगदी खालच्या बाजूना आणि वरच्या बाजूना विक्स नसणारी सुद्धा कॅन्डल असू शकते. अगदी खालच्या आणि वरच्या बाजूना छोट्या छोट्या विक्स असणारे सुद्धा कॅन्डल जे आहेत त्या असू शकतात. परंतु यामध्ये आपल्याला हे लक्ष द्यायचंय की किंमत जी आहे ती कोणत्या बाजूला ओपन झाली आहे. म्हणजे किंमत जर वरच्या बाजूला ओपन झाली आणि खालच्या बाजूला क्लोज होते, किंबहुना किंमत खालच्या बाजूला ओपन झाली आहे वरच्या बाजूला जर क्लोज होत असेल, तर त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टींची ताकद बघणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि ह्या मारुबुजू कॅन्डलच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या बाजूची कंट्रोल आहे त्याची तर आयडिया येते. त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन जे आहे ते कन्फ्युजन इथं आपल्याला क्रिएट होताना तिथं अजिबात दिसत नाही. म्हणून या कन्फ्युजन मध्ये सुद्धा ह्या गोष्टींची आयडिया आपण वेळोवेळी घेणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये आपण ह्या मारुबुजू कॅन्डलच्या स्ट्रॉंगनेस वरती सुद्धा कुठल्याही प्रकारची शंका न घेणं हे वेळोवेळी गरजेचं असतं. आता ह्या मारुबुजू कॅन्डल कशा पद्धतीचे असतात ते आता आपण बघूयात. जेव्हा केव्हा एखादा बॉटम किंवा एखादा टॉप जो आहे तो आपल्याला बनताना दिसतो त्यामध्ये या गोष्टींची आयडिया घेणं सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॅरामीटर जो आहे तो बनताना तिथं दिसत असतो. जसं की ह्या चार्टवरती आपण जर बघितलं, जर ही जर कॅन्डल जर बघितलं तर ह्या कॅन्डलचा कलर ग्रीन आहे. नो डाऊट ग्रीन कॅन्डल ज्यावेळेस आहे म्हणजे इथं खरेदीदार म्हणजेच बायर जे आहेत ते टोटल कंट्रोलमध्ये. परंतु ही कॅन्डल तुम्ही जेव्हा केव्हा बघताय त्यावेळेस अगदी छोटासा पार्ट जो आहे तो खालच्या बाजूने आहे ज्याला आपण वीक किंवा शाडो असं म्हणतो. अगदी छोटासा पार्ट वरच्या बाजूला आहे ज्याला आपण वीक किंवा शाडो म्हणतो. आणि ही मारुबुजू कॅन्डल जे जेव्हा केव्हा होते त्यावेळेस ती एक टोटल कंट्रोल आपल्याला हिशोब जो आहे तो दाखवताना तिथं दिसत असते. मग तुम्ही जर प्रिव्हियस कॅन्डल जर बघितली तर एकदम छोट्या रेंजवाली कॅन्डल आहे. त्यापूर्वीचा जो ट्रेंड जो चालला होता तो ट्रेंड जो आहे तो अगदी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या रेंजमध्ये मोठ्या कॅन्डल्समध्ये होताना दिसत होता. अगदी दोन्ही बाजूला रिजेक्शन रिकव्हरी होताना आपल्याला बनताना ते दिसत होता. याचा अर्थ असा असतो की एवढा ट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंगर चाललेला होता, परंतु अचानकपणे जर तो ट्रेंड एकदम छोट्या रेंजमध्ये जर मूव्ह ऑन होऊ राहिला, एका छोट्या रेंजमध्ये जर लटकू राहिला, तर त्याचा अर्थ तिथं रिव्हर्सल जो आहे तो अराउंड द कॉर्नर आहे आणि त्या रिव्हर्सलला आपण टॅकल करणं, आपण त्याला टॅप करणं हे सुद्धा एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो वेळोवेळी आपल्याला बनताना तिथं दिसू शकतो. इथे एवढी मोठी कॅन्डल झाली. नेक्स्ट कॅन्डल जर तुम्ही बघितली अगदी एक रिप्लिका आपण म्हणू शकतो, रिसेम्बलन्स म्हणू शकतो, सिमिलॅरिटी म्हणू शकतो की इन्व्हर्टेड हॅमरवाली कॅन्डल आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमरवाली कॅन्डल होऊन सुद्धा किंमत जी आहे ती पुन्हा एकदा आपल्याला एक वरच्या गॅप अप झोनच्या आसपास जी आहे ती होताना दिसते आणि त्याच झोनच्या आसपास अगदी कन्सिडर केलं तर 3 दिवसाचं साईडवेज कन्सोलिडेशन जे आहे ते आपल्याला ह्या 5 तासाच्या कॅन्डलस्टिक्स फॉर्म मध्ये होताना दिसते. नेक्स्ट जर कॅन्डल बघितली तर तो जो गॅप जो पडला होता, जी इथं किंमत क्लोज झाली होती, नेक्स्ट डेला किंमत इथं ओपन होऊन किंमत जी आहे पुन्हा एकदा त्या गॅप झोनला येऊन पुन्हा तिकडनं जे आहे ते त्याच्या नव्या लेग ऑफ रॅलीच्या दिशेमध्ये जाताना दिसले आणि त्यामध्ये जो महत्वाचा रोल आपल्याला प्ले करताना दिसते. जर इथं जर तुम्ही कॅन्डल जर बघितली तर ह्या कॅन्डलला लॉंग लेग डोजी असं म्हणतो. लॉंग लेग डोजी म्हणजे काय की तिथं दोन्ही बाजूंना रिजेक्शन आपल्याला बनताना दिसतं आणि मार्केट जे आहे ते मार्केटच्या पॅरामीटरनुसार होतं. म्हणजे मार्केटने इथं क्लोज केलं होतं, इथं ओपन केलं होतं, त्यामुळं हा जो गॅप जो आहे तो तयार झाला होता आणि हा गॅप जो आहे तो भरणं स्वाभाविक आहे. आणि त्यामध्ये जी मोठी कॅन्डल जी झाली ती मारुबुजू कॅन्डलनी ती तयार करताना दिसली की जी की एक शेवटची लेग आणि त्यानंतर प्राइस जी आहे ती वरच्या बाजून जाताना दिसली. हा हॅमर तिथं राहणार नाही कारण जे पॅरामीटर्स आपण याच्या अगोदर बघितले त्या पॅरामीटर्सनुसार तो हॅमर जो आहे तो आपल्याला बनताना तिथं दिसत नाही. तर अशा पद्धतीचे कॅन्डल जेव्हा केव्हा होतात, जेव्हा केव्हा एका ट्रेंडच्या नंतर एक मोठी कॅन्डल होती, परंतु मोठी कॅन्डल होऊन सुद्धा नेक्स्ट कॅन्डल त्या कॅन्डलच्या लोच्या खाली किंवा त्या कॅन्डलच्या हायच्या वरती जी ती क्लोज करू शकत नाही. म्हणजे तिथं एक चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रकारचा जो आहे तो ट्रॅप बनण्याची शक्यता जी ती सगळ्यात जास्त असते आणि कॅन्डलच्या माध्यमातून तुम्ही ह्या ट्रॅपला ह्या गोष्टींना जे आहे ते एकदम व्यवस्थितरित्या ट्रॅक ऑन करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला ज्या आयडिया ज्या आहेत त्या क्लिअर कट होताना तिथं बनताना दिसू शकतात. ह्यामध्ये ऍडिशनल जे की आपण ऑलरेडी भरपूर वेळेस त्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, त्यामध्ये ऍडिशनल काय करू शकता, त्यामध्ये तुम्ही चार्टमध्ये ऍडिशनल ह्या लेवल्सला जो की प्रिव्हियस सपोर्ट झोन आहे याच्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता.
सॉरी रेजिस्टन्स झोन आहे त्याला तुम्ही ड्रॉ करू शकता. अगदी त्याच पद्धतीने ट्रेंडच्या हिशोबाने प्राइस जे आहे ती कुठं कुठं सपोर्ट त्यांनी घेतलेला आहे त्या सपोर्ट झोनला सुद्धा तुम्ही हायलाईट करू शकता. या व्यतिरिक्त जेव्हा केव्हा जिथं कुठं गॅप जे आहेत तयार झालेले आहेत त्या गॅप झोनच्या आसपास प्राइस कशा पद्धतीने बिहेव करते त्याला क्लब करा आणि त्याला क्लब केल्यानंतर ट्रेंड जो आहे तो पॉसिबल कुठल्या दिशेमध्ये जाऊ राहिला त्यामध्ये कुठल्या कॅन्डल जे आहेत ते होत आहेत त्यामध्ये किंमत किंवा एवढ्या मोठ्या कॅन्डल्स होऊन सुद्धा प्राइस जी ती एक रिकव्हरी मॉड्यूलमध्ये आपल्याला बांधताना जाताना ते जर दिसत असेल तर तिथनं आपल्याला मार्केटचा जो अंदाज जो आहे तो एक सहजासहजी दिशेमध्ये सहजासहजीच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला बांधताना दिसतो. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण जसं की सिंगल कॅन्डल स्टिक्स बद्दल आपण डिस्कशन केलंय की ज्याच्यामध्ये आपण डोजी म्हणजे जेव्हा केव्हा मार्केटमध्ये डिसिजन पेंडिंग आहे त्याबद्दल आपण बघितलं. त्यानंतर हॅमर तथा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बघितली. त्यामध्ये कुठल्या हॅमर कॅन्डलला कुठल्या इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलला तिथं जोर द्यायचा कुठल्या झोनकडे आपण लक्ष द्यायचं त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. याबरोबरच मारुबोजू त्यामध्ये बुलिश व बेरिश या दोन्ही प्रकारच्या मारुबोजू कॅन्डल जे आहेत त्या बांधताना दिसतात. मग डबल कन्फर्मेशनसाठी हायर टाइम फ्रेमवरती जेवढा तुम्ही फोकस करताल तिकडनं तुम्हाला आयडिया जी आहे तेवढी क्लिअर आपल्याला होताना दिसू शकते आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही मार्केटला एक चांगल्या डायरेक्शनमध्ये जे आहे ते फोकस करताना तिथं दिसू शकता. दॅट इज द सिम्पल लर्निंग सिम्पल अंडरस्टँडिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कमेंट